नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 जुलै 2026. मी माझ्या सोयाबीनच्या 30 जूनला पेरलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि नियोजन सांगतो की 30 जूनला आम्ही काय झालं होतं की जमिनीमध्ये ईदभर होली होती. तर मग आम्ही सोयाबीन पेरली आणि जी 2-3 वर्षापासून जी सोयाबीन पेरतो, सोयाबीन 108 इनवेज कंपनीचं, ते इनवेज कंपनीचं 108 एकरी 30 किलो बियाणं पेरलेलं आहे. आणि पेरताना काय केलं, TSP खत वापरला, ट्रिपल सुपर फॉस्फेट. TSP एकरी 1-1.5 बॅग वापरलेली आणि बियाणं एकरी 30 किलो पेरलं. आणि पेरणी करत असताना काय केलं, पेरल्याच्या नंतर लगेच 48 घंट्याच्या आत मेघमनीचं काय केलं आम्ही, एक मिलस्ट्रॉंग ते औषधाची ह्या जवळपास 18 एकरला 18 पुड्या मारल्या. तर त्याच्यामुळे पाहू शकता की त्याच्यामध्ये तण नाही आमच्या शेतामध्ये. म्हणजे तण उगलते, म्हणजे उगवण्यापूर्वीचं ते मिलस्ट्रॉंग तणनाशक मेघमनीचं मारलं होतं, त्याच्यामुळे तण देखील नाही. आणि विशेष म्हणजे हे इनवेज कंपनीचं 108 आहे. 3 वर्षापासून करतो, म्हणून दरवर्षी मला ज्याला उतार येतं मी तेच करीत असतो. आणि हे पाहू शकता 18 एकर आपलं सोयाबीन असंच आहे. आणि तुम्हाला सांगतो याचं नियोजन कसं करणार आहे हे देखील सांगणार आहे. याच्यानंतर आम्ही काय करणार आहे, एकदा याला तणनाशक मारणार आहेत. 20 दिवसाला एकदा काय करणार आहेत, एकदा कीटकनाशक घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. परत एकदा 40 दिवसाला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एक पांढऱ्या माशीचं औषध मारायचं आहे. आणि ह्या सोयाबीनला आम्ही खुरपणी करत नाही. वाटल्यास 2 वेळेस तणनाशक मारतो. पहिल्यांदा एकदा काय केलं होतं, पहिल्यांदा ते मिलस्ट्रॉंग मारतो आणि त्याच्यानंतर आता जमिनीमध्ये अशी जर ओल असली तर परत एकदा मारतो. मग त्याच्यानंतर काय होतंय, सोयाबीनमध्ये कसलंही तण नाही होत. तर हे पाहू शकता, असा 18 एकरचा आपला इनवेज 108 कंपनीचा 2026चा आपला प्लॉट आहे. आणि हे बघा कसं निघालेलं एकदम. आणि याच्यात बघा तण आहे का, म्हणजे याला ना पेरल्याच्या नंतर 48 घंट्याच्या आत मेघमनी कंपनीचं मिलस्ट्रॉंग तणनाशक मारतो. म्हणजे सोयाबीन उगवण्यापूर्वीचं ते तणनाशक मारतो. तो पाहू शकता आमच्या शेतामध्ये तण कुठं दिसतंय का, हे पाहू शकता. एकरी 30 किलो बियाणं पेरलेलं आहे आणि हे 3 वर्षापासून मी काय करत असतो तेच वापरत असतो. कारण की मला दरवर्षी त्याच याला सोयाबीनला 15, 16, 14 क्विंटलचा उतार येतो, म्हणून तेच बियाणं वापरतो. आणि हे पाहू शकता, असा हे रोडचा प्लॉट आहे. कोणी जर आले समजा धामणगावला, तर इकडून एक वरून आणि खालून ह्या साईडला आहे, पुन्हा देऊळगाव पाटीकडे आणि गावातल्या मळ्यात, म्हणजे अशी जवळपास 18 एकर सोयाबीन आपलं असं पीक निघालेलं आहे. तर पाहू शकता ही सगळी सोयाबीन आहे, रोडवरच आहे, कधी येऊन बघू शकतात. हे पाहू शकता कसं जर्मिनेशन झालंय. आणि विशेष म्हणजे इनवेज कंपनीनं त्यांनी शब्द दिला होता, आम्ही शेतकऱ्याला फसवणार नाही, चांगलंच बियाणं देणार. तर त्यांनी चांगलं बियाणं दिलं आणि माझ्या शेतामध्ये 18 एकर आहे. आमच्या गावात जवळपास 100-200 200-300 बॅग आहेत. सगळ्यांच्या एकदम टॉपमध्येच असं सोयाबीन आहे. इनवेज कंपनीचे हे 108 आहे. संपूर्ण 18 एकरचा प्लॉट आहे सगळीकडे.